स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात सगळेजण? तर आज आहे रविवार आणि रविवारमुळे मी सकाळी भाजीपाला आणला। आमच्याकडे शक्यतोवर भाजीपाला जो आहे तो सोमवारी भरतो, तर पण मला सोमवारी वेळ भेटत नाही कारण इवाची स्कूल असते, इवाचे डॅडी ऑफिसला जातात आणि एकटी मी जाऊन तेवढ्या बॅग्स उचलणं मला पॉसिबल नाही आजारपणामुळे। त्याच्यामुळे मी काय करते, रविवार आला ना तर जवळच एक शॉप आहे, थोडंसं महाग भेटतं भाजीपाला म्हणजे मार्केटपेक्षा, पण आता तेवढी फेरी वाचेल म्हणून मी काय करते, जवळूनच भाजीपाला आणते। पण क्वालिटी चांगली असते त्याच्यामुळे मी म्हणते जाऊ दे, पैसे गेले तर गेले, तिथूनच घेऊन येते। सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे इतका फ्रेश भाजीपाला मला भेटला, पण शक्यतोवर पावसाळ्यामध्ये भाजीपाला खायचा नसतो असं म्हणतात, स्पेशली पालेभाज्या। आणि तसंच झालं, पालेभाज्यामध्ये किंवा कशामध्ये होता, पण एका अद्रकमध्ये आम्हाला एक किडा दिसला काळ्या कलरचा, जो मला वाटते धुळीमध्ये वगैरे असतो, पण तो भाजीपाला दिसला, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तर इवाच्या डॅडींना तो दिसला, त्याच्यामुळे त्याला पटकन आम्ही काढून बाजूला केलं। इवन मी तर त्याला मारून पण टाकलं कारण ते परत घरामध्ये फिरणार। पण असं असतं, रिस्की असतं जरा पावसाळ्यामध्ये असं भाजीपाला वगैरे आणणं खाणं, तर शक्यतोवर टाळायलाच पाहिजे। पण इतका फ्रेश वाटत होता मला तो, म्हणलं चला एक आठवडा खाऊया। आता नेक्स्ट आठवड्यामध्ये ना मी बिलकुल भाजीपाला आणणार नाही, स्पेशली पालेभाज्या तर बिलकुल आणणार नाही। काही दिवस डाळ वगैरे असं ठीक आहे, आणि तसंही श्रावण आहे, आठवड्यातले आमचे 2 दिवस तर उपवासच आहेत। सो आता हे शेवटचं, त्यानंतर मी कॉर्न वगैरे आणले होते आणि आता एवढ्या भाज्या निसायचं म्हटलं ना मला भरपूर वेळ लागला असता, त्यामुळे मी इवाच्या डॅडींची हेल्प घेतली। सध्या त्यांना सुट्ट्याही आहेत आणि आज रविवारी आहे, त्याच्यामुळे त्यांनी कॉर्न वगैरे मला काढून दिलं। नाही तर असं एरवी जेव्हा भाजीपाला निसायला बसले ना मी, तर मला जवळजवळ तासभर लागतो, आणि आज त्यांच्या हेल्पमुळे मी ते 15 ते 20 मिनिटात पटपट आवरून घेतलं। सकाळी म्हणजे सध्या आमच्या घराची साफसफाई चालू आहे, त्याच्यामुळे आज आम्ही म्हटलं की 1-2 दिवस काम आम्ही कंटिन्यू केलं, आणि आज असं ठरलं की आज सुट्टी घेऊया कारण इतकं बॉडी पेन होत होतं आम्हाला। त्याच्यामुळे आम्ही म्हटलं चला एक दिवस ब्रेक घेऊया, आणि मग परत इवा उद्या स्कूलला जाईल, आणि स्कूलला गेल्याच्या नंतर आम्हाला थोडासा रिलॅक्स वेळ भेटतो 2-3 तास, तर त्या मधल्या वेळेमध्ये साफसफाई काढूया। त्याच्यामुळे आज घराची साफसफाई आम्ही काहीच काढली नाही, आणि तसंही आता छोटे मोठेच कामं राहिलेले आहेत, कपडे वगैरे धुणं किंवा कर्टन वगैरे धुणं। तर शिफ्टिंग तर झालेली आहे कबडची इकडे तिकडे, आणि त्याच्यामध्ये आता फक्त सामान धुवून लावायचे, कपडे धुवून लावायचे। त्याच्यामुळे आजचा एक ब्रेक घेऊन उद्यापासून ते काम परत सुरू करणार आम्ही। भाजीपाला निवडण्यासाठी तासभर लागतो, आणि तेवढा तासभर आम्ही आता शांत तर बसणार नाहीत। एका फोनवर आम्ही गाणे लावले होते आणि माझं तोंड तर कंटिन्यू चालूच होतं, मी कोणाचं तरी इथे त्यांना स्टोरी सांगत होते की हिने हे केलं, तिने ते केलं। मलाही बोलण्यासाठी कोणी नसतं, आणि जोपर्यंत ती एक स्टोरी संपली तोपर्यंत आमचं भाजीपालाच निवडणं झालं। हे इवाच्या डॅडीने कॉर्न काढून दिले, अद्रक वगैरे सगळं बाजूला काढून दिलं, आणि मी फक्त 2 भाज्या निवडल्या। पण आता तिथे खूप सारा पसारा झाला, आणि इवाचे डॅडी आणि इवा गेलेत बाहेर, ते बोलले आम्हाला थोडंसं काम आहे, जाऊन येतो। मग मी बाकीचा जे भाजीपाला आहे तो निवडून घेतला आणि मस्तपैकी हॉल वगैरे आवरून घेतला। बाजूला तुम्ही ते कपडे बघू शकता, ते कपडे आम्ही तसेच ठेवलेत। आता ते सगळे कपडे जाळायचे आहेत, पण इथे अलाउड नाही सोसायटीमध्ये, वॉचमॅन वगैरे म्हणतात की कपडे जाळणं अलाउड नाही, महानगरपालिकेची गाडी वगैरे येते त्यांना देऊन टाकत। आता ते कपडे आहेत ते इवाचे आहेत लहानपणीचे, तर आम्ही शक्यतोवर ते कपडे जाळतो। मम्मी वगैरे बोलते की ते कपडे कोणाला देऊ नको, इवाच्या लहानपणीचे तर खूप खराब झालेले आहेत, म्हणजे बाळाते वगैरे असतात ते, तर ते कोणाला देताही येत नाहीत, आणि ते फक्त जाळायचेच आहेत। त्याच्यामुळे आम्हाला इतकं आता ते असं झालं की ते कधी जातील, पण आता आमच्याकडे काही पर्याय नाही। काही दिवस ते तसंच ठेवते, जर कधी परमिशन भेटली किंवा मग एखादा गाडा आला जो कपडे वगैरे घेऊन जातो तर ते कपडे देऊन टाकते, तोपर्यंत ते कपडे तसेच तिथे राहणार आहेत। बाकी मात्र घर सगळं आवरून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता हॉल वगैरे एकदम टापटीप झालेला आहे आमचा। काल तर इतके कपडे होते हॉलमध्ये, पण आम्ही दोघांनी मिळून केलं ना तर इतक्या पटकन आमचं घर आवरलं गेलं। हेल्प करणारा नवरा असेल ना तर आयुष्य इतकं सोपं जाते की काय सांगू। आम्ही दोघेही बऱ्याचशा गोष्टी दोघं मिळून करतो, त्याच्यामुळे मला बिलकुल लोड येत नाही कामाचा, आणि त्याच्यामुळे ना मी व्हिडिओसुद्धा टाईम टू टाईम अपलोड करू शकते। बऱ्याचशा गोष्टी आम्ही दोघांनीही वाटून घेतलेल्या आहेत, काय काय वाटून घेतलं आणि कशा प्रकारे आम्ही मॅनेज करतो हे एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेनच मी। असो, त्यानंतर इवा घरी परत आली, त्यानंतर इवाचा अभ्यास वगैरे घेतला, आणि इथे मॅडमचे ड्रामे तुम्ही बघू शकता, अभ्यास कमी आणि इंस्टाग्रामच्या रील मात्र जास्त चालतात। तर अशा प्रकारे आजचा आमचा रविवारचा दिवस स्पेंड झाला। आज आम्ही विशेष असं काही केलं नाही, तेवढा एक भाजीपाला निवडलेला, त्यानंतर शूटही केलं नाही, आणि आता मावशी वगैरे येत आहेत स्वयंपाकाला, तर आता स्वयंपाकही मला करायचा नाही, आणि मस्त आराम चालू आहे। आणि नंतर मात्र एवढा जोराचा पाऊस आला, मी तुम्हाला दाखवते खिडकीतनं, असा समोरचा जो डोंगर आहे ना तो बिलकुल दिसत नव्हता,
इतकी धुकं होती. सुरुवातीला ही धुकं वगैरे दिसली आणि नंतर खूप पाऊस आला. जवळजवळ 2 ते 3 दिवस पाऊस चालूच आहे आमच्याकडे. छान वाटतं पाऊस वगैरे आला ना अशा वातावरणामध्ये मस्त अद्रकवाला चहा वगैरे घेणं, घरी सुट्ट्या एन्जॉय करणं. चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.